हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 6 यामागचे सर्व भाग चॅनलवर अवेलेबल आहेत. आजचा दिवस सांभाळून घे. आय प्रॉमिस की यानंतर मी तुला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. मला काही ऐकायचं नाहीये. तू लगेच परत ये. यार, कशी बहीण आहेस तू? तुझ्या बहिणीचं सुख तुला बघवत नाही? तिने सेटल व्हावं असं तुला वाटत नाही? अचानक तिच्या लक्षात आले की ती कुठे आहे आणि काय बोलून गेली. ती त्याच्याकडे बघून जबरदस्ती हसते आणि तोही तिच्याकडे पाहून हसण्याचं नाटक करून गाडी चालवू लागतो. सेटल? तू त्या मिस्ट्री मॅन सोबत सेटल होण्याची स्वप्न पाहत आहेस? दिव्या, हॅव यू लॉस्ट इट? 4 वेळा भेटलीस त्याला, पण आतापर्यंत त्याने तुला आपलं नावही सांगितलं नाही. मी तुला सांगतेय की तो तुला यूज करतोय. मी काय सांगते ते समजून घे आणि त्याच्या नादाला लागू नकोस. हे बघ गौरी, मला मान्य आहे की तू खूप हुशार आहेस, पण तुला वाटते तितकी मी मूर्ख नाही. मी माझं चांगलं वाईट स्वतः ठरवू शकते. त्यामुळे मला हे सगळं समजावायला जाऊ नकोस. मदत करायची असेल तर कर, नाहीतर जाऊन सांग आजोबांना. ते मला मारून टाकतील, हेच ना? आय डोंट केअर, पण एवढं लक्षात ठेव की माझ्या मृत्यूचं कारण तूच होशील. असं बोलून तिने फोन कट केला. गौरी रागाने आपला फोन बेडवर फेकते आणि डोकं धरून बसते. इकडे दिव्या हसायला लागते. कमाल आहे, आता तर तू रागावली होतीस आणि लगेच हसायला पण लागलीस. हो, ते तर मी ऍक्टिंग करत होती. ती माझी सिस्टर आहे ना. सिस्टर? पण मी ऐकलं आहे देशमुखांना एकच मुलगी आहे, तो आश्चर्याने विचारतो. दिव्याला अचानक आठवलं की आजोबांनी तिला गौरीबद्दल कोणालाही कळू द्यायचं नाही म्हणून मनाई केली होती. ती हसत, हो, बरोबर ऐकलं आहे. खरं तर ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, पण मला बहिणीसारखीच आहे. आता भाईचं लग्न आहे ना, तर ती माझ्यासोबत राहते. तिच्याशीच बोलत होते. तिने मला इथे यायला मनाई केली होती, पण मी ऐकलं नाही म्हणून ती रागावली होती आणि आजोबांना सांगण्याची धमकी देत होती. म्हणून मी हे सर्व बोलले. आता ती कोणत्याही परिस्थितीत कोणालाही काही सांगणार नाही. हुशार आहेस. तिला अक्षरशः ब्लॅकमेल केलंस. पण ती तुला नकार का देत होती? ती सांगत होती की तुमच्यावर विश्वास ठेवू नये, कारण इतक्या भेटीगाठी होऊ नये. नाव न सांगणाऱ्या त्या मिस्ट्री मॅनवर विश्वास का ठेवायचा? मिस्ट्री मॅन? नॉट बॅड. माझीही तुझ्या या फ्रेंड कम सिस्टरशी कधीतरी ओळख करून दे. मी तुमची ओळख करून देते, पण खरंच तुम्ही तुमचे नाव का सांगत नाही? मी ठरवलंय की ज्या दिवशी तू माझ्या प्रपोजलला हो म्हणशील, त्या दिवशी मी तुला माझं नाव सांगेन. कुठल्या प्रपोजल बद्दल बोलताय? थोड्या वेळातच तुला समजेल. आणि त्यानंतर मी तुला माझ्याबद्दल सर्व काही सांगेन. तुला फक्त माझं नावच नाही सांगणार, तर माझ्या फॅमिलीशीही ओळख करून देईन. तोपर्यंत मिस्ट्री मॅन, मला हे नाव आवडले. आणि तसंही तू जे काही प्रेमाने बोलशील ते मला आवडेल. आफ्टर ऑल, पूर्ण जग फिरल्यानंतर मला पहिली अशी मुलगी भेटली आहे जिला बघता क्षणी माझ्या हृदयाचे ठोके चुकले. दिव्या चेहरा दुसऱ्या बाजूला वळवते आणि लाजून गालात हसायला लागते. थोड्या वेळाने दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तिथे संपूर्ण रेस्टॉरंट खूप सुंदर सजवले होते, पण ते पूर्णपणे रिकामे होते. हे पाहून दिव्या आश्चर्यचकित झाली. ती त्याच्याकडे पाहते तर तो स्माईल करून तिला पुढे जायला सांगतो. दिव्या खाली उतरताच तिथे सर्व स्टाफ आला आणि तिच्या समोर उभा राहिला. तो एक गिफ्ट पॅकेट दिव्याला देतो. काय आहे यात? स्पेशल गेस्टसाठी एक छोटीशी भेट. तूच बघ. दिव्या ते गिफ्ट उघडून बघते आणि पाहते तर काय, त्यात रेड कलरचा एक अतिशय सुंदर ऑफ शोल्डर गाऊन आणि त्याच्यासोबत डायमंड नेकलेस होता. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. माझी इच्छा आहे की तू हा ड्रेस घालावा, तो स्माईल करत बोलतो. दिव्या पहिल्यांदा नकार देते, पण जेव्हा तो आग्रह करतो तेव्हा ती जाऊन चेंज करून परत येते. तेव्हा संपूर्ण टेबलवर डिनर छान सजवले होते आणि सगळीकडे मेणबत्तीचा प्रकाश झळकत होता. रोमॅन्टिक गाणी चालू होती. त्या ड्रेसमध्ये दिव्या खूप सुंदर दिसत होती आणि तिचा चेहरा त्या अंधुक प्रकाशात चंद्रासारखा चमकत होता. तिला पाहून तो तिच्याकडे आला आणि एक बुके तिच्या समोर धरत, हे तुझ्यासाठी. दिव्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि बुके घेते. दिव्याला सर्व काही समजत होते.
तरीही ती मुद्दाम समजत नसल्यासारखं त्याला विचारते, हे सगळं काय आहे मिस्ट्री मॅन? तो हसत तिला बोलतो, एका सुंदर परीसाठी एक छोटेसे सरप्राईज. मग तो आपल्या गुडघ्यावर बसून तिच्या दिशेने हात पुढे करत, मिस दिव्या देशमुख, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि मला तुला कायमचं माझं बनवायचं आहे. जर तू मला या लायक समजत असशील तर माझ्या हातातील ही रिंग घालून तुझं उत्तर सांग. तो तिच्यासमोर रिंगचा बॉक्स उघडतो. दिव्या हसून, खूप छान ट्राय केलंय मिस्ट्री मॅन, पण मी अजून शुअर नाही. मी याचं उत्तर नंतर देईन. आता तुम्ही उभे राहा. राहिली ही रिंग तर ती मी माझ्याकडे ठेवेन. जेव्हा मला वाटेल की तुमच्या प्रपोजलला काय उत्तर द्यावं तेव्हा मी ही रिंग तुम्हाला देईन. मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला घालू शकता किंवा तुम्ही परत घेऊ शकता. मी तर घालेन, पण ही तुझी नाही झाली तरीही ती तुलाच ठेव, माझी आठवण म्हणून. तो उभा राहून हसत बोलतो. मग तो एक खुर्ची ओढतो आणि तिला बसायला सांगतो. दिव्या बसते. वेटर येऊन त्यांना डिनर सर्व करतो. थोड्या वेळाने दिव्या घरी परत येते, पण गौरी तिच्याशी बोलत नाही. दिव्या तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती काहीच ऐकत नाही. शेवटी कंटाळून दिव्या ही झोपून जाते. दुसऱ्या दिवशी अंजली, गौरी आणि दिव्या एकत्र लग्नासाठी डान्सची रिहर्सल करत होते. तेवढ्यात एक नोकर तिथे येऊन सांगतो की कोणीतरी गौरीला भेटायला आले आहे. गौरी कोण आहे असं विचारते. तेवढ्यात तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडतो. गौरी आणि अंजली एकमेकांकडे बघतात आणि मग अचानक ओरडतात, नताशा. नताशा आत येते आणि तिघीही एकमेकांना मिठी मारतात. मग तिघी बसून बोलू लागल्या. दिव्या आणि नम्रता वहिनी फक्त त्यांच्याकडे बघत होत्या. गौरीची नजर त्यांच्यावर पडताच ती त्या दोघांचीही नताशाशी ओळख करून देते. सोबतच घरातील इतर फॅमिली मेंबर्सची ओळख करून देते. नम्रता वहिनी सगळ्यांना बसायला सांगते आणि सगळ्यांसाठी खायला पाठवते. चौघी बसतात आणि खायला सुरुवात करतात. तेव्हा अंजलीचा फोन वाजतो. ती नंबर पाहून, आईचा फोन आहे. ती एका बाजूला जाऊन फोनवर बोलत असते. बोल आई. अंजली, आज संध्याकाळी तो मुलगा तुला भेटायला येत आहे. पुन्हा? आई, त्या दिवशी त्याची इतकी वाट बघूनही तो आला नाही, किंवा काही काम आहे हे सांगायलाही फोन केला नाही, आणि तू त्याला पुन्हा भेटायचं बोलत आहेस. माझ्या मैत्रिणीला शॉपिंगच्या ठिकाणी सोडून आले होते मी, आणि त्याने काय केलं? तो आलाच नाही. एवढा अपमान करूनही मी त्याला भेटायला जावं असं त्याच्यात काय आहे? अंजली, तुझा मामा मला सांगत होता की तो येत होता, पण काही कारणास्तव येऊ शकला नाही आणि त्याचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे त्याला फोन करता आला नाही. छान निमित्त शोधले. आई, मला त्याला भेटायचं नाही आणि मला आता लग्नही करायचं नाही. अंजली, तुला लग्न करायला कोण सांगतंय? तू एकदा भेटून घे. तुला आवडला तर ठीक, आणि नाही आवडला तर नकार देऊ. तुझ्या मामाचा शब्दही खाली पडणार नाही. एकदा भेटून घे. आज तुझ्यासोबत कोणी नाही, तू एकटीच त्याला भेटायला जा. जागा आणि त्याचा नंबर तुला सेंड केला आहे. ठीक आहे, हे लास्ट टाईम. यानंतर मी कोणाला भेटणार नाही. ती फोन डिस्कनेक्ट करते आणि सगळ्यांच्या जवळ येऊन बसते. तसे सगळेच तिला आई काय म्हणाली ते विचारतात. आईचा कॉल होता. तिला कुठलं तरी स्थळ आवडलं आहे आणि ती मला भेटायला सांगते आहे. ओ, तर स्थळ शोधणं सुरू आहे. सगळेच तिला चिडवत बोलले. अंजली गौरीकडे बघते आणि हसून, स्थळ नाही, बळीचा बकरा. गौरी जोरजोरात हसायला लागली तसे सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते, पण अंजलीला हसू आवरता आलं नाही. अंजलीच्या तोंडून बळीचा बकरा हे शब्द ऐकून सगळे आश्चर्याने बघत होते, पण गौरीला सगळं माहीत असल्यामुळे तिला हसू आवरता येत नव्हते. म्हणजे? दिव्या विचारते. म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे, अंजली बोलते. हा, मग सांग ना, थोडा टाइमपास होईल. मी सांगते, गौरी बोलते आणि सांगायला सुरुवात करते. लास्ट टाइम काकूने अंजलीला मुंबईमध्ये एका मुलाला भेटायला सांगितले होते. आम्ही दोघीही गेलो होतो. आम्ही तिथे पोचलो तेवढ्यात एका मुलाने अंजली मॅडमला ठोकर मारली. तशी चूक तर अंजली मॅडमचीच होती, पण तरीही तिने त्याचा बँड वाजवला होता. फक्त हातानेच नाही तर तोंडाने सुद्धा. आणि योगायोगाने ज्याला भेटायला आम्ही गेलो होतो तो मुलगा तिथेच होता. जेव्हा त्याला समजलं की ती अंजली तीच मुलगी आहे,
जिला तो भेटायला आला आहे. तेव्हा तो असं सांगून निघून गेला की मला बळीचा बकरा बनायचा नाही. हे ऐकून सगळे हसू लागले. बरं गौरी, तू चल ना सोबत. तुला माहित आहे ना, मी आजोबांच्या परमिशन शिवाय नाही जाऊ शकत. तू नताशाला घेऊन जा. त्या बहाण्याने ती आपलं शहर बघेल. ओके, हे पण चालेल. बरं गौरी, मलाही तुला काही सांगायचं आहे, दिव्या बोलते. काय? दिव्या गौरीला रात्री घडलेलं सर्व काही सांगते. गौरी आपल्या डोक्यावर हात मारत, अरे देवा, तू खरंच एवढी मूर्ख आहेस? तुला त्याचं नावही माहीत नाही आणि तू त्याच्याबरोबर डेटवर गेलीस. तो तुला प्रपोज करतो, गिफ्ट देतो आणि तुला आनंद झालाय. आता फक्त लग्नच बाकी होतं, तेही करून यायचं ना. अरे एवढी हायपर का होतेस? मी होकार थोडी दिलाय आणि लग्न तर मी करणार, पण घरातल्यांच्या परमिशनने. म्हणजे तो घरी येऊन माझा हात मागेल तेव्हाच. ओ, आणि तुला वाटतंय तो असं करेल? ऑफकोर्स. त्याच्या डोळ्यात दिसतं की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे. ओ गॉड, हिला कोणीतरी समजवा. या मुलीला डोकं आहे की नाही? हिला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आणि आपली पूर्ण जन्मकुंडली त्याला सांगून मोकळी झाली. वरून अनोळखी माणसाशी लग्नाची स्वप्न पाहत आहे. आय टोल्ड यू दिव्या, तो फक्त तुझा वापर करतोय. अशा लोकांना मी चांगलंच ओळखते. अशा लोकांच्या जाळ्यात नताशा एकदा फसली आहे. हो दिव्या, तो मुलगा आपल्या फायद्यासाठी नताशाच्या भावनांशी खेळला. जर गौरी नसती तर माहीत नाही काय झालं असतं. अंजली ही दिव्याला समजावण्याचा प्रयत्न करत तिला नताशाच्या बाबतीत घडलेलं सर्व काही सांगते. मी तिथे होते म्हणून तिची मदत करू शकले, कारण अर्जुनभाईचा मला सपोर्ट होता. पण इथे मी काही करू शकत नाही. इथे तर मला बाहेर जाण्याची सुद्धा परमिशन नाही. अरे यार, तुम्ही एवढ्याशा गोष्टीचा काय एवढा बाऊ करताय? मी इतकीही मूर्ख नाही. हा मान्य आहे की मी त्याला लाईक करते, पण मी त्याला आजपर्यंत हात सुद्धा लावू दिला नाही आणि त्यानेही असा कुठलाच प्रयत्न केला नाही. राहिली गोष्ट मला ब्लॅकमेल करायची, तर मी त्याला असा कुठलाच चान्स देणार नाही आणि मला नाही वाटत की त्याचा काही चुकीचा हेतू आहे. मी खरंच त्याला आवडते. त्याने आपल्याविषयी नाही सांगितले कारण त्याने ठरवलं आहे की मी जेव्हा हो बोलेन तेव्हाच तो मला सगळं सांगेल. तुझं काहीच होऊ शकत नाही इडियट, गौरी रागाने बोलते. त्या दोघांना बोलताना बघून नताशा तिथे येते. रिलॅक्स, काय करताय तुम्ही दोघी? जर घरी कोणी ऐकलं तर? दिव्या, माझं ऐकशील तर त्याला लग्नात इन्व्हाइट कर आणि सगळ्यांची ओळख करून दे, मग सर्व ठीक होईल. आय थिंक हे बरोबर आहे, अंजली बोलते. ठीक आहे, मी त्याला यायला सांगते आणि सगळ्यात पहिली गौरीची ओळख करून देते. गौरी डोक्यावर हात मारत तिथून निघून जाते. संध्याकाळी नताशासोबत अंजली एका रेस्टॉरंटमध्ये पोचते. त्या दोघीही एका जागी बसून वाट बघत असतात. कसा आहे तो? त्याचा फोटो आहे? नताशा विचारते. नाही यार, आईने सांगितलं की तो इथे येऊन फोन करेल. यार, हे खूप गमतीशीर आहे. बघ हा, नाहीतर तो त्या लोकांमधलाच निघेल. शटअप नताशा. एकतर आईने मला इथे फसवलं आहे आणि वरून तू बोर करू नकोस. नताशा हसायला लागते. काही वेळाने नताशा, अरे यार, हा तुझा मिस्टर इंडिया कधी येणार? किंवा तो खरंच मिस्टर इंडिया तर नाही जो आपल्यालाच दिसत नाही? खूपच घाणेरडा जोक होता, अंजली बोलते. एवढं बोलून ती कोणाला तरी फोन करते. समोरचा व्यक्ती दुसऱ्या रूममध्ये फोन उचलतो, पण अंजलीला आवाज नीट येत नव्हता म्हणून ती बाहेरच्या दिशेने चालू लागते. तेवढ्यात कोणाला तरी धडकते. तिचा फोन हातातून खाली पडतो. ती रागाने, आंधळा आहेस? एक्सक्यूज मी मिस, तू बघून चालत नव्हतीस, चूक तुझी आहे. दोघेही एकमेकांकडे रागाने बघतात आणि आश्चर्याने एकमेकांकडे पाहतच राहतात. तू, दोघेही एकत्र बोलतात. मला पहिलंच समजायला पाहिजे होतं की स्वतःची चूक असताना दुसऱ्यांना ऐकवण्याचं महान कार्य तूच करू शकतेस. निखिल हसून बोलतो. ओय मिस्टर, तुझ्यासारख्यांना चांगलंच ओळखते मी. जाणून बुजून मुलींना टक्कर देता कारण त्यांच्याशी बोलण्याचा चान्स मिळेल. मला वाटतं तुम्ही मुलांवर PhD केली आहे म्हणून तर त्यांना एवढं चांगलं ओळखता. एवढा रिकामा वेळ नाही माझ्याकडे आणि तुमच्यासारख्यांना जाणून घेऊन मला माझं डोकं खराब करायचं नाही. सगळे सारखेच असतात, ज्यांना फक्त मुलींना टच करण्याचा चान्स पाहिजे. थोडा वेळ काढून बघा मॅडम, सर्व एकसारखे नसतात. काही माझ्यासारखे सभ्य पण असतात जे एवढं सगळं ऐकून गप्प उभे राहतात. हे बघ मिस्टर,
तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव. यावेळी तुझ्याशी भांडण्याचा माझा अजिबात मूड नाहीये. सो तू तुझ्या रस्त्याने निघ. काय विचित्र मुलगी आहेस तू. मी एवढ्या सभ्यपणे बोलतोय आणि तू अशी वागतेस. अंजली रागाने त्याच्याकडे बघत बडबडत पुन्हा नताशाच्या जवळ जाते. निखिलही तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि एक रिकामा टेबल बघून तिथे जाऊन बसतो आणि आपल्या घड्याळाकडे पाहू लागतो. इकडे नताशा अंजलीला शांत करते आणि तिला पुन्हा कॉल करायला सांगते, पण ती करत नाही. मग तिचा फोन वाजतो. तो नंबर पाहून त्याचाच फोन आहे. मग बोल, विचार कुठे आहे. अंजली फोन उचलते आणि हॅलो बोलते. हॅलो, कुठे आहेस, तो विचारतो. तू भेटायला सांगितलं त्याच ठिकाणी अर्ध्या तासापासून बसलीये. आजही येणार नाहीस का. हे बघ, निखिल बोलतच असतो, पण तेवढ्यात अंजली, बघ तुला मला भेटायचं नसेल तर स्पष्ट नकार दे. मलाही तुला भेटण्यात इंटरेस्ट नाही, पण हे असं बोलवून त्रास देऊ नकोस. हे बघ, आय एम सॉरी. मी काही कामात बिझी होतो त्यामुळे थोडं लेट झालं. आता मी आलोय. तू सांग कुठे आहेस. तू रेस्टॉरंटमध्ये आहेस. कुठे कुठे दिसत नाही. अंजली इकडे तिकडे बघत बोलते. तू तुझ्या जागेवर उभी राहा, मी पण उभा राहतो. ठीक आहे. ती फोनवर बोलत उभी राहते आणि आजूबाजूला बघते. अचानक तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. थोड्याच अंतरावर उभा असलेला निखिल तिच्याकडे आश्चर्याने बघत होता. नो वे, अंजली आश्चर्याने बोलते. निखिल तिच्याकडे येतो आणि फोनवरच हॅलो बोलतो. अंजलीच्या हातातून फोन जवळपास सुटला होता. निखिल तिच्या जवळ आला आणि अंजली बरोबर. अंजली ही डोळे मोठे करून विचारते. निखिल. निखिलने डोळे बंद केले आणि केसात हात फिरवत म्हणाला, ओ गॉड, सच अ स्मॉल वर्ल्ड. अंजली त्याच्याकडे एक नजर टाकते आणि मग तिची बॅग उचलत नताशाला, चल नताशा, उगाचच आपला टाइम वेस्ट झाला. हे ऐकून निखिल तिच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि ती नताशासोबत निघायला लागते. एक्सक्यूज मी, जर टाइम वेस्ट झालाच आहे तर बसून एक कप कॉफी घेऊ. माझी कंपनी एवढी पण वाईट नाही. निखिल बोलतो. सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके, पण हो, तुझ्या आईला सांग की तू मला पसंत आहेस. अंजली बोलते. अंजली थांबते आणि आश्चर्याने त्याच्याकडे बघते आणि निखिल गोड स्माईल देतो. आताच कोणीतरी मला ज्ञान देत होतं आणि अचानक त्याच व्यक्तीला एक विचित्र मुलगी आवडली. तुझा ॲटिट्यूड मला आवडला. ते ऐकलं असशील ना तू, अपोजिट अट्रॅक्शन, तसं काहीचं. तू चहा आणि मी आईस्क्रीम. हॉट आणि कोल्डचा बॅलन्स आयुष्यात चांगला राहील. राहिली गोष्ट समोरच्याला सॉरी बोलण्याची, तर ते मी तुला शिकवेन. थँक्यू बट नो थँक्स. मी जशी आहे तशी चांगली आहे आणि मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही. निखिल तिच्या जवळ येत. एवढी काय घाई आहे. एक दोन वेळा भेटू, मग तुलाही इंटरेस्ट येईल. अँड वन मोर थिंग, मला पहिल्यांदाच एक मुलगी आवडली. तुझ्या हातावर मेहंदी फक्त माझ्या नावाची असेल याची मी गॅरंटी देतो. तो तिच्याकडे पाहून हसला आणि पुढे गेला. मग थांबून, अंजली वेट्स निखिल, साऊंड्स क्यूट, एवढं बोलून तो बाहेर गेला. अंजली त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. वाव अंजली, किती डिसेंट आणि कूल आहे. लुक तर किती भारी आहे. मी तर इम्प्रेस झाले त्याच्या ॲटिट्यूडने. माझं ऐकशील तर तू होकार दे. नताशा बोलते. अंजली तिच्याकडे रागाने बघत, शट अप. ती पुढे निघून गेली. नताशा तिच्या मागोमाग जात, तू आणि गौरी दोघी सारख्याच आहात. अंजली काहीच उत्तर देत नाही. त्या दोघीही घरी निघून गेल्या. इकडे देशमुख यांच्या घरी लग्नाचे सर्व विधी पूर्ण करून लग्नाची वरात निघाली. जयवंत देशमुख यांच्या म्हणण्यानुसार लग्न काही खास लोकांमध्येच होणार होती. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला एंट्री दिली जात नव्हती. मीडियालाही दूर ठेवण्यात आले होते. लग्नानंतर जयवंत देशमुख यांनी सर्वांसाठी एक मोठी रिसेप्शन पार्टी ठेवली होती. त्यामध्ये सर्वांना इन्व्हिटेशन देण्यात आले होते. इकडे शिव त्याच्या लॅपटॉपवर अर्जुनच्या लग्नाशी संबंधित काही फोटो बघत होता, जे त्याला नुकतेच मिळाले होते. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. नंबर बघून तो फोन उचलतो. गुड जॉब. आय एम इम्प्रेस. फ्रेंड कम सिस्टर. व्हेरी गुड. ट्रस्ट. शिव स्वतः व्यतिरिक्त फक्त तुझ्यावरच ट्रस्ट करतो, म्हणूनच हे काम तुझ्यावर सोपवले आहे. पण लक्षात ठेव, तुझं खरं रूप कोणालाही कळता कामा नये. बारकाईने लक्ष ठेव. आणि हो, आज लवकर घरी ये, भेटायचं आहे. एवढं बोलून त्याने फोन कट केला. मग फोटो बघत,
फ्रेंड्स कम सिस्टर. सो मिस देशमुख, फायनली तुझी कमजोरी मी पकडली आहे. आता तुला मिस देशमुख ते मिसेस पाटील होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. असं बोलून तो गालातच हसू लागतो. तेवढ्यात निखिल तेथे येतो. त्याला बघून शिवने लॅपटॉप बंद केला. दोघेही थोडं बोलत बसले. मग शिव विचारतो, देशमुखांची पार्टी कधी आहे? परवा. पण तू असं का विचारतोयस? सगळ्या शहराला इन्व्हिटेशन आहे, आपण सोडू, निखिल बोलतो. यावर शिव तिरकस हसत, हो, मग जावयाला इन्व्हिटेशन कशाला पाहिजे? तू तयार हो, आपण जातोय. एकदा तरी आपल्या सासरच्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे. शिव, मला ना तुझी कुठलीच गोष्ट समजत नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, तू तुझा बदला घे, पण त्यांच्या निर्दोष मुलीला का मध्ये आणतोयस? ती आणि निर्दोष? देशमुखांना निर्दोष बोलणे म्हणजे निर्दोष शब्दाला शिवी दिल्यासारखे होईल. तू तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव आणि निघायची तयारी कर. शिव रागाने बोलतो. कसं जाणार? विदाऊट इन्व्हिटेशन तिथे एंट्री मिळणार नाही. ते मी बघतो. आपल्याला एंट्रीही मिळेल आणि स्पेशल अटेन्शन सुद्धा. इकडे पार्टीची जोरदार तयारी सुरू होती. शहरातील सर्व नामवंत मंडळी त्यात सहभागी झाली होती. सर्व व्यवस्था पाहून देशमुखांचा अभिमान ओसंडून वाहत होता. प्रताप आणि श्रीकांत हे पाहुण्यांचे स्वागत करण्यात बिझी होते, तर लेडीज गँग त्यांच्या तयारीत बिझी होती. पाहुणे यायला सुरुवात झाली तसे जयवंत देशमुख संगीताला, अर्जुन आणि अनामिकाला घेऊन यायला सांगतात. संगीता आणि नम्रता वहिनी दोघांनाही घेऊन आल्या. दोघेही खूप छान दिसत होते. त्यांना भेटून सर्वजण त्यांचे अभिनंदन करत होते, फोटो क्लिक करत होते. तेवढ्यात जयवंत देशमुख यांची नजर शिववर पडली, जो काही लोकांसोबत आत येत होता. प्रताप रागाने त्या दिशेने सरकतात, पण जयवंत देशमुख त्यांना थांबवतात आणि बोलतात, प्रताप, शांत राहा. तो खूप हुशार माणूस आहे, म्हणून मोहितेसोबत आला आहे. त्याला माहीत आहे की आपण त्याच्यासमोर काही बोलणार नाही आणि इथे मीडिया पण आहे. तो आपल्याला मुद्दाम भडकावणार आहे, जेणेकरून आपण काहीतरी चूक करू आणि सगळ्यांना बोलायची संधी मिळेल. त्यामुळे शांत राहा आणि लक्षात ठेव की गौरीवर त्याची नजर पडणार नाही. हो बाबा. एवढं बोलून प्रताप नम्रता वहिनीकडे जाऊन गौरीबद्दल विचारतात. ती सांगते की त्या सर्वजणी आपल्या डान्ससाठी रेडी होत आहेत. प्रताप तिला इथे न यायला देण्याचे सांगून पुन्हा जयवंत देशमुखांकडे जातात. जयवंत देशमुख हसून, या मोहिते साहेब, तुम्ही इथे याल अशी अपेक्षा नव्हती. असं कसं नाही येणार देशमुख साहेब? तुम्ही पक्षाचे इतके जुने सदस्य आहात आणि यावेळी तुमचा मुलगाही मैदानात उतरतोय. आता तर आपली सोबत खूप दूरपर्यंत राहील. हो, अगदी बरोबर. बरं, याला भेटा, शिव पाटील. यावर्षी आमच्या पार्टी फंडात याचं खूप मोठं योगदान आहे. तो मला भेटायला आला होता, म्हणून त्याला इथे घेऊन आलो. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? अरे नाही, काय बोलताय तुम्ही? तुमचे पाहुणे ते आमचे पाहुणे. श्रीकांत, पाहुण्यांना बसव. हो बाबा. सर्वजण श्रीकांत यांच्या सोबत पुढे सरकले. शिव मात्र तिथेच थांबला. कसे आहात जयवंत देशमुख? जयवंत देशमुख खोटं हसून, माझ्या वयावर जाऊ नकोस. या म्हाताऱ्या हाडांमध्ये अजूनही इतका जीव आहे की तुझा पराभव करू शकेल. तू जो विचार करत आहेस तो कधीच यशस्वी होणार नाही. विचारावरून आठवलं, माझी होणारी बायको म्हणजे तुमची लाडकी नात कुठे दिसत नाहीये. सासरेबुवा, तुमची मुलगी कुठे आहे? तिची ओळख करून देणार नाही? हे ऐकून प्रताप रागाने त्याच्याकडे सरकतात. जयवंत देशमुख त्यांना थांबवत, चपल्यांची जागा पायात असते प्रताप. ती सोन्याची असली तरी डोक्यावर शोभत नाहीत. त्यामुळे तू त्याच्या तोंडाला लागू नकोस. त्याची तेवढी लायकी नाही. आणि हो, आलाच आहेस तर जेवण करून जा. नंतर उरलेलं जेवण कुत्र्यांना घालणारच आहोत. नंतर नाही तर नाही, आताच खाऊन घे. शिव हसत एका गोष्टीची पुन्हा आठवण करून देतो. हाच रस्त्यावरचा कुत्रा तुमच्या घरचा जावई बनेल. अजून एक गोष्ट, जयवंत देशमुख, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी हे थांबवू शकणार नाही. तिला मी तुमच्या समोरून घेऊन जाईन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. कॉन्फिडन्स खूप चांगला आहे तुझा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही या खेळामध्ये खूप जुने खेळाडू आहोत आणि तुझे अजून दुधाचे दातही तुटले नाहीत. तुम्ही असाल जुने खेळाडू, पण मोठ्यातला मोठा खेळाडू एक दिवस नक्कीच पराभूत होतो.
शिव पाटीलने जेवढी पुस्तके वाचली नाहीत तेवढं त्याने तुम्हाला वाचलं आहे. तो नेहमीच तुमच्या 4 पावलं पुढे असेल. लक्षात ठेवा, हे ओपन चॅलेंज आहे. जर तुम्ही मला थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा. तुमचा नाश अटळ आहे. मी आधीच तुमची कंबर कमजोर केली आहे आणि आता तुमची ही गर्विष्ठ मान खाली घातली तर नाव लावणार नाही शिव पाटील, असे म्हणत तो सर्वांना जॉईन करतो. बाबा, तुम्ही त्याचं का ऐकून घेताय? त्याला बाहेर काढा, प्रताप बोलतात. शांत हो प्रताप. ज्याला वाऱ्याची दिशा कळत नाही तो कधीच जिंकत नाही. त्यालाही हेच पाहिजे की आपण आपला संयम गमवावा. त्याला सोड, तू जाऊन गौरीला थांबव. मी नम्रताला सांगितलं आहे, प्रताप बोलतात. दिव्या धावत गौरीकडे येते आणि तिला सांगते, गौरी, मी तुला सांगितलं होतं ना की तो येईल. तो आला आहे. चल, तुझी ओळख करून देते. नो दिव्या, मी बाहेर नाही जाऊ शकत. आजोबांनी मनाई केली आहे. 2 मिनिटांसाठी चल, भेटून लगेच ये. नाही, मी नाही येऊ शकत. का त्रास देतेस बिचारीला? आधीच दुःखी आहे की तिने अर्जुन भाई आणि वहिनीसाठी खूप मनापासून डान्स तयार केला होता आणि आता ती तिथे जाऊ शकत नाही. सगळे तिकडे डान्स करतील आणि ती इथेच बसून राहील, अंजली बोलते. अरे यार, या आजोबांना सुद्धा काय प्रॉब्लेम आहे ते माहीत नाही. त्यांनी हिला कैद करून ठेवले आहे आणि ही सुद्धा त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकते. ठीक आहे, नको येऊस, पण लांबून तरी बघ प्लीज. गौरी हसत तिच्यासोबत जाते. दिव्या पडदा बाजूला करून एकाकडे बोट दाखवत. तो तिथे बसला आहे. गौरी तिकडे बघून, कुठे आहे? तिथे तर खूप लोक आहेत. दिव्या त्या दिशेने पाहत, अरे तो तिथे ब्लॅक. अरे कुठे गेला? आता तर तिथेच होता. ती आजूबाजूला पाहते आणि नंतर निराश होत, काय माहीत कुठे गायब झाला. गौरी परत येत, ऑब्व्हियसली मिस्टर इंडिया आहे, मग गायब तर होणारच, असं बोलून ती हसू लागते. कर मस्करी, पण बघ, ज्या दिवशी तू त्याला भेटशील तेव्हा त्याच्यावरून तुझी नजर हटणार नाही. ओके, मग बघू. मी आधीच माझे डोळे साफ करून ठेवेन. तेवढ्यात नम्रता वहिनी तिथे येते. ती गौरीच्या गालावर थोपटत, उदास नको होऊ. आता अनामिका इथेच राहणार. मग तुला पाहिजे तेवढी मजा कर. पण वहिनी, हा दिवस परत येईल का? दिव्या विचारते. मला एक आयडिया सुचली आहे, अंजली बोलते. तशा सगळीजणी तिच्याकडे बघतात. काय? आजोबांना हेच हवं आहे ना की कोणाला गौरीबद्दल कळू नये किंवा तिला कोणी बघू नये? हां, पण आयडिया काय आहे ते सांग. जो डान्स गौरी एकटी करणार होती तो आपण चौघांनी मिळून करूया, आपलं तोंड लपवून. म्हणजे डोक्यावर ओढणी घेऊन. कोणाला काय करणार की गौरी कोण आणि अंजली कोण? चेहरा लपवून? सर्वांनाच धक्का बसला. हो, कारण सॉन्ग सुद्धा त्याच रिलेटेड आहे. सगळ्यांना तिची आयडिया आवडते. सगळ्याजणी तयार होतात. नम्रता वहिनीही बाहेर येते आणि मग अनाउन्समेंट होते. आता एक स्पेशल परफॉर्मन्स होणार आहे, स्पेशली फॉर न्यूली वेड कपल. जो सादर करत आहेत अर्जुनच्या सिस्टर्स. हे ऐकून सर्वजण त्या दिशेने पाहतात. शिवची नजर डान्स फ्लोअरवर असते तर जयवंत देशमुख यांची नजर शिवकडे असते. सॉन्ग प्ले होतं आणि 4ही मुली डोक्यावर ओढणी घेऊन डान्स करू लागतात. शिव विचित्र हसत, इम्प्रेसिव्ह. जयवंत देशमुख यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव दिसू लागतात. त्या सगळ्याजणी नाचत होत्या. गौरी आणि अंजली अर्जुन आणि अनामिकालाही ओढत डान्स फ्लोअरवर घेऊन येतात. मग नयन आणि नम्रता वहिनीलाही डान्ससाठी घेऊन येतात. मग गौरी आणि दिव्या, संगीता आणि श्रीकांत यांनाही घेऊन येतात. सगळे बेभान होऊन नाचत असतात. तेवढ्यात गौरीला हलकासा धक्का लागतो. ती स्वतःला सांभाळत मागे होत असते तेव्हा तिचा शिवला धक्का लागतो. ती पडणार इतक्यात शिव तिला सांभाळतो. गौरीची ओढणी सरकते, पण लगेचच सरळ करत ती सरळ उभी राहते आणि लगेच तिथून निघून जाते. हो, पण तिची थोडीशी झलक शिवने पाहिली होती. शिव त्याच्या कोणत्या तरी प्रोजेक्टवर काम करत होता आणि त्या दरम्यान जयवंत देशमुख यांनी गौरीसाठी एक स्थळ आणलं. लवकरच मुलालाही घरी बोलावण्यात आले आहे. प्रताप यांनी त्यांच्या वडिलांच्या निर्णयाचा आदर तर केला, पण इतक्या वर्षांनी आपल्या मुलीला भेटले आणि ती इतक्या लवकर निघून जाते हे ऐकून ते खूप भावूक झाले. गौरी या स्थळाला हो म्हणेल का? आणि आजोबांच्या प्लॅननुसार शिवची दिशाभूल होऊन तो अयशस्वी होईल का? जाणून घेण्यासाठी पुढचे भाग नक्की वाचा आणि पुढचे भाग वाचण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा. धन्यवाद.